कारण उद्या 27 एप्रिलला मार्केटमध्ये कसं काम करायचं, सो डिटेल्स अनालिसिस आपण समजून घेऊ. मार्केटमध्ये काय एक्सपेक्टेड आहे, गॅप अप होईल, गॅप डाऊन ओपन होईल की फ्लॅट ओपन होऊन परत सेलिंग येईल. पाठीमागचे 3 दिवस मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे. ओपनच्या वर लिक्विडिटी मार्केट येत नाही, ओपनच्या खाली मार्केटचा क्लोजिंग होतोय. पण आता टेक्निकल आणि जर मार्केटचं प्राइजेक्शन जर आता आपण समजून घेतले तर आता मार्केट आपल्यासाठी कोणतं मार्केट इम्पॉर्टंट, कोणती प्राइजेक्शन इम्पॉर्टंट. सो ऑल टाइम हाय आता आपण इग्नोर करतोय. पण आता मार्केटने तुम्हाला एक रेंज दाखवली, मार्केटमध्ये इथं रेजिस्टन्स बनलाय आणि इथं सपोर्ट बनलाय. सो मार्केटमधला जो पुट रायटर आहे आणि कॉर रायटर आहे याच्यावरती मार्केट चालतं. प्लस जे लार्ज कॅप कंपन्या आहेत, ज्या निफ्टीमधल्या 50 कंपन्या आहेत, यांची मुवमेंट आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असते. आता टेक्निकली गोष्टी लक्षात घ्या की निफ्टीचा जो रिसेंट हाय बनला, हा बनलाय साधारणतः 24,601च्या आसपास, जिथं आपण मार्केट या लेवलपर्यंत आपण मार्केटला पॉझिटिव्ह होतो 24,601 पर्यंत. निफ्टीचा जो रिसेंट लो बनलाय हा आहे 22,182च्या आसपास निफ्टीचा रिसेंट लो बनलाय. आणि या एरियामधली जी प्राइजेक्शन जर आपण बघितली तर मार्केटमध्ये या लेवलला कुणीतरी पुट रायटर अग्रेसिव्ह आलाय, म्हणून मार्केटमध्ये साधारणतः 2200-2300 पॉईंटची रॅली आली. पण हा जो लोअर साईडचा पुट रायटर आहे, या लेवलला एंटर झालेला पुट रायटर आहे, या लेवलला एंटर झालेला पुट रायटर, हा मार्केटला कधी गिव्ह अप करेल. म्हणजे जरी माझ्याकडे पुट सेल असेल आणि मार्केट कंटिन्यू जर सेल करते, कदाचित एक स्टॉप लॉस प्रत्येकाने कन्सिडर केलेला असतो की या लेवलच्या खाली जर मार्केट गेलं. सो नॉर्मली बिग फंड फ्लो जो आहे हा स्टॉप लॉसेसपेक्षा पोझिशन ऍडजस्टमेंटवरती सगळ्यात जास्त फोकस करतो, जिथं ऑप्शन सेलिंगचा कॉन्सेप्ट येतो. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे बघा की 22,182 ही जी लेवल आहे आणि जो रिसेंट 24,601चा जो निफ्टीचा हाय बनलेला आहे, या लेवलमध्ये जी प्राइस एक्शन आहे याचा 50% जो सपोर्ट आहे तो साधारणतः 23,400च्या आसपास निफ्टीचा येतो. आता सायकोलॉजिकल लेवल याच्यावर कोणती, साधारणतः 23,500 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. या लेवलला मार्केटला आपल्याला क्लोजली वॉच करायचं. कदाचित मार्केट आपण वाट बघतो 23,400, पण 100 पॉईंट पासूनच मार्केट काय करतं, युटर्न करतं, रिव्हर्स करतं आणि मग आपण ही लेवल आपल्याला मॅच होत नाही. नॉर्मली 23,500 आणि 23,400 मध्ये ली जी प्राइजेक्शन आहे किंवा 23,500च्या वर मार्केट सपोर्ट घेऊन जर निघालं तर तिथली प्राइजेक्शन आणि 23,400 हा आपल्यासाठी नॉर्मली स्टॉप लॉस असतो. सो 23,500 ही एक राऊंड नंबर आहे. 23,900च्या आसपास निफ्टीचा क्लोजिंग आहे आणि डेली टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर एक रिट्रेसमेंटमध्ये मार्केट आहे. सो हे लेवल आपण कंटिन्यू डिस्कस करतोय की हा एक डायनेमिक लेवल जे आहे, या लेवलला मार्केट येऊन इथून एक युटर्न होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि एक रिव्हर्स चॅनल पॅटर्न आपल्याला बघायला भेटू शकतो. हा एक टेक्निकल व्ह्यू आहे. पण मार्केटमध्ये जे सेंटिमेंट चालू आहे, इराण यूएसची जी वॉर सारखी सिच्युएशन चालू आहे, ग्लोबल फॅक्टर जे मार्केटला इम्पॅक्ट करतात याच्यावरती क्लोजली फोकस करणं आणि अकॉर्डिंगली मार्केटमध्ये डिसिजन करणं. प्राइस हा एक पार्ट आहे, पण सेंटिमेंट अनालिसिस सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि प्राइसमध्ये असणारा डेटा इन्व्हॉल्व. म्हणजे मार्केट पडायला आणि मार्केट वाढायला आता सध्या जागा शिल्लक आहे. दोन्ही साईडला मार्केटमध्ये मुवमेंट होण्यासाठी डेटा शिल्लक आहे. सो डेटा कोणता, ऑप्शन रायटरचे प्रीमियम आणि ऑप्शन रायटरचा फेअरफुल झोन किंवा एक स्ट्रॉंग माइंडसेटचा झोन. सो ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता लक्षात घ्या, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण अनालिसिस केली तर आपण ही सगळी अनालिसिस केली की 50% काय आहे, मार्केटचा टॉप कुठं बनलाय, मार्केटचा बॉटम कुठं बनलाय आणि यामधली जी आहे प्राइस एक्शन ही आपल्यासाठी टेक्निकल फॅक्टर असतो, जिथं आपण रिस्क मॅनेजमेंटचा प्लॅन करू शकतो. आता मार्केट कुठं ओपन होणार आहे हे कुणीही आधी सांगूच शकत नाही जोपर्यंत मार्केट ओपन होत नाही. पण मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर मार्केट गॅप ओपन झालं तर मार्केटमध्ये वरून सेलर आहे, खालून बायर्स आहेत. जो प्रिव्हियस 23,500चा झोन आहे इथं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते. आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, या ओरिजिनल ट्रेंडला जर रिस्पेक्ट केला, मार्केट गॅप अप थोडं जर झालं तर मार्केटमध्ये पहिला सेलर येण्याची पॉसिबिलिटी असते. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर 50% रिट्रेसमेंटच्या जवळ जर मार्केट 23,600 23,500च्या जवळ जर मार्केट आलं तर बायरला इंटरेस्ट असतो की आपण आता मार्केट गॅप डाऊन ओपन होते. स्टॉक जे असतात इंडेक्समधले लार्ज कॅप किंवा चांगल्या कंपन्या ह्या पडलेल्या असतात. प्रत्येकजण अक्युमुलेशन करण्याचा ट्राय करतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि तिथं लिक्विड कॅश मार्केटमध्ये येते. मग मार्केट गॅप डाऊन जेव्हा ओपन होतं तेव्हा बाईंग येण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते. आता डाऊन ट्रेंडमध्ये गॅप अप ओपन होणं एक सेलिंग अपॉर्च्युनिटी असते आणि अप ट्रेंडमध्ये गॅप डाऊन ओपन होणं एक बाईंग अपॉर्च्युनिटी असते. पण आता ही तर गोष्ट लक्षात घ्या की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे, पण हा रिट्रेसमेंट जवळचा मार्केटमधला डाऊन ट्रेंड आहे. सो लेवलच्या अकॉर्डिंग जर आपण डिस्कस केलं तर मार्केटचं एक रिट्रेसमेंट जवळ आलेली, जर मार्केट रिट्रेसमेंटच्या जवळ जर गॅप डाऊन ओपन झालं तर इथून बाईंग येण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. सो ओपन कुठे हे आपल्याला बघायचं, पहिला ओपन बघायचा. पण लेवल्स काय, 23,600 23,500 इम्पॉर्टंट झोन आहे आपल्यासाठी, या लेवलला फोकस करायचा. मार्केट जर गॅप ओपन झालं तर आपण एक साईड वे रेंजसाठी ऑप्शन सेलिंगसाठी प्लॅन करू शकतो. मग या केसमध्ये रेंज बाउंड मार्केटचा तुम्हाला फोकस करायचा आहे की जो प्रिव्हियस डेची जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा हाय कुठं होता, 24,206 होता. सो 24,200ला
चाल आपल्याला जर लाईन ड्रॉ केली आणि या कॅन्डलचा लो काय होता, 23,813च्या आसपास या कॅन्डलचा लो होता. तो 23,813 या लेवलला जर आपण प्राइजेक्शन जर बघितली तर आपण साईडवे मार्केटसाठी प्लॅन करू शकतो. मग 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे की मार्केट जर गॅप अप ओपन झालं, या लेवलला ओपन होतं, या लेवलला ओपन होतं की या लेवलला. सो इथं आपल्याला बघायचं, बऱ्याच वेळा मार्केट काय करतं, जर तुम्हाला बाईंग मध्ये आणायचं असेल आणि मार्केटला सेलिंग मध्ये यायचं असेल तर मार्केट एक्झॅक्ट रेजिस्टन्सला गॅप अप ओपन होत नाही. मार्केट गॅप अप ओपन होतं रेजिस्टन्सच्या खाली आणि या लेवलला मार्केट गॅप अप ओपन होऊन मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट, एक प्राइस ऍक्शन येते. मार्केटला तर पडायचं असतं, पण आपल्याला इथं काय वाटतं की मार्केट इथं पॉझिटिव्ह झाले, मार्केट स्लो अँड स्टडी वर जातं आणि आपल्याला इथपर्यंत मार्केट आल्यावर कळतं की आता मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन पॉझिटिव्ह झाले. आपण एंट्री घेतो आणि तिथून मार्केट कोलॅप्स करायला चालू होतं आणि सेलिंग मध्ये येतं. कारण टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर हा जो झोन आहे या लेवलच्या कोणी, हा डायनॅमिक लेवल आहे, हे डायनॅमिक लेवल आहे. सो रायटर कुठं गिव्ह अप करेल, जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर रायटरला भीती नाहीये, कारण या लेवलला पुट राईट आहे, या लेवलला कॉल राईट आहे. मार्केट गॅप ओपन झालं, इथला रायटर 24,200च्या वर मार्केट गेल्याशिवाय कॉल कव्हर होणार नाहीयेत आणि 23,800च्या खाली निफ्टी गेल्याशिवाय पुट कव्हर होणार नाही. सो या रेंजमध्ये मग आपण प्राइस ऍक्शन आणि बोथ साईड प्लॅनचा प्लॅन केला पाहिजे हेजिंगचा, की जर मार्केट गॅप ओपन झालं, मार्केटमध्ये जिथंही रिजेक्शन आपल्याला बघायला भेटेल, एक स्विंग निघेल, या केसमध्ये आपण एक स्टॉप लॉसने पहिला कॉल सेल करण्याचा डिसिजन घेऊ, फ्युचर सेल करण्याचा डिसिजन घेऊ आणि मग इथून खाली मार्केटमध्ये आपण प्राइस ऍक्शन फॉलो करत येऊ. सो त्या त्या लेवलपर्यंत आपण बघू जिथपर्यंत मार्केट एक 23,950च्या आसपास कंटिन्यू रिजेक्ट करत होतं. मार्केटमध्ये ही रॅली आली, इथं रिजेक्ट केले, मार्केटचा क्लोजिंग या लेवलच्या आसपास आहे. जर या झोनच्या वर मार्केट गॅप ओपन झालं तर 24,200 आणि 23,950 किंवा 24,000 एक राऊंड नंबर आहे, या लेवलच्या आसपास मार्केट गॅप ओपन होऊन सेलिंग येऊन जर परत युटर्न जर झाला प्राइजेक्शनचा, तर त्या केसमध्येच आपण मार्केटमध्ये पॉझिटिव्ह जाऊ शकतो. पण गॅप अप झाल्यानंतर इथली ट्रॅप प्राइजेक्शन जर इग्नोर केली आणि इथं राईट प्राइजेक्शन जर आपण कॅप्चर करण्याचा ट्राय केला, एक प्राइस एक्शनचा पॅटर्न म्हणजे मार्केट बाईंग मध्ये आलं, एक सेलिंग मध्ये आलं, परत बाईंग मध्ये आलं आणि सेलिंग मध्ये येऊन जर स्विंग तुटला, तर तुम्हाला स्टॉप लॉसला जी जागा हायर लो इथं फॉर्मेशन क्रिएट झालं पाहिजे आणि स्विंग तुटला पाहिजे. या केसमध्ये रिट्रेसमेंट नंतर आपल्याला हे टार्गेट बघायला भेटू शकतो. सो गॅपअपच्या केसमध्ये तुम्हाला प्राइस एक्शन बघायची आणि गॅपडाऊनच्या केसमध्ये सुद्धा प्राइस एक्शन बघायची, पण मार्केट ओपन कुठं होते, रजिस्टरच्या खाली ओपन होत असेल तर मार्केटमध्ये थोडा पुलबॅक येतो आणि मग मार्केट सेलिंगमध्ये येण्याची पॉसिबिलिटी. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर त्या केसमध्ये मार्केटमधला फेअरफुल झोन कुठे आहे, 24,000 आणि 24,050 या झोनच्या वर जोपर्यंत मार्केट, मार्केट अग्रेसिव्ह कुठं झालं हे लक्षात घ्या. मार्केट या लेवलला अग्रेसिव्ह झालं, मार्केट पहिलं फ्लॅट ओपन झालं आणि या लेवलच्या आसपास मार्केटमध्ये एक सेलर ऍड झाला 24,000 आणि 24,050. सो या लेवलच्या वर मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन ही लेवल जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत बाईंगचा कॉन्सेप्ट आणायचा नाही किंवा बाईंग करायचं नाही मार्केटला. सो हे टेक्निकल प्राइजेक्शन फॉलो करा. उद्याच्या सकाळच्या 9:15च्या लाईव्ह सेशनमध्ये डिटेल्समध्ये परत अनालिसिस करू की मार्केट ओपन काय झालं, सेंटिमेंट काय आहे आणि मार्केटमध्ये आता न्यूज काय आहे आणि ऑप्शन चेनचा डेटा, पीसीआर कॅल्क्युलेशन काय बनले, अकॉर्डिंगली आपण डिसिजन घेण्याचा ट्राय करू. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.